आज याच्याच थोडा क्रिकेट ब्लॉग पण बघा. भाई कौरा जायंट वाटतं बघा या. नाही लागला माझ्या नल्ला असा. भाई तुम्ही बोलला झोपणशा उठून कोण ब्लॉग स्टार्ट करतं, मी करता. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आज मस्त आपण घराचं काम कौरा चालू आहे, कसं चालू आहे बघू आणि क्रिकेट बी खेळू. सो चलो अंघोळ बिंगोल झाली, आता आपला ब्लॉग चालू झाला आजच्या दिवसाचा आणि आज घराचं काम बी चालू आहे. सो चला जाऊन बघून येऊ. कौरा झाले, मी बी जेलो नाही कौशी. भाई भाई बघा कॉलम झालं, पण मला बी नव्हतं माहिती. आणि इथं ते काही बनवायलाच लागतं ब्रिज. हे बघा अर्ध तर ऑलरेडी भरून आणि त्यांच्या फल्या काढल्या पण, आणि बाकी भरत लावलं ते तिथे. हे बघा आता असंच माल बनवत लावले, ती मशीन नाही. भाई इथले पाण्याला झाले का या ही बाई, लगेच केमिकल तरंगतात त्याच्यावर. इथे बघा ना काय ते तरंगत असं ऑइल टाईप मध्ये. पण मला नव्हतं माहिती काय एवढा काम झालं ना. मी येतच नाही, मी फक्त ब्लॉग जेव्हा बनवायचा असतो तेव्हा येताना बघता कवरा काम चाललंय. कारण मला तवरा पण इंटरेस्ट नाही घर बघता. आय मीन घर बघायचा. एक थंबनेल पण घेऊन जाण बाई मी. हे आज बघा मस्त प्रॉपर बूट बीट घालून आले, ग्लोव्स बिव्स घालताना. आईचा रेने का ना भाई. भाई इथं उभी राहून थंबनेल घेता काय गरम होतं. पण मी इथं आलो का माझी सगळ्यात पहिली शिकायत असतं का इथं गरम पता होतं. चला आता नंतर येऊ, जेवढा पण काम होईल आपण मे बी दुपारी किंवा असं 4 वाजता येईन बघायला कवरावर. कारण की याच्यात जास्त विजिबल पण नाही ना, ते भरत लावले. आता ईशा उतराच आहे, ही सरकतं माहिती चप्पल. भाई उरी मारेन मी ना, असं वाटत नाही ईशा उतरावं. स्ट्रगल आहे भाई जिंदगीन. मी उरी मारायला पण जागा नाही ठेवली हवी तर. सिरियसली त्यावेळी इथल्या कशी चालता नव्हतं त्यांना. ओ शिट, भागो. उतरलो भाई उतरलो. आता तिशा आलो ना, आता मस्त मी गाणी ऐकीन. कोणी घेतलं बघायला, मी बघता. अब मैं तो सॉन्ग सुनूंगी. ह्या माझ्या वस्तू कशा टाकून जाता मी. तिथे तर पसारा यो ना, यो कवरे बी वेला साफ करा. त्याचा काय मतलबच बनत नाही, कारण की त्यावेळी रिटर्न त्याच गोष्टी तिथंच ठेवतात. ए घरात घाण होणार नाही किंवा घरात पसारा होणार नाही जर तुम्ही तुमचं काम नीट केला बाई. तुम्ही नका ठेवू असं. आता तुम्ही बोला स्वतः पण नाही ठेवून गेले ना, मी आता वरती जाताना घेऊन जाण तो. कारण की मी माझा कंघी आणि ब्रश तर ऑब्विसली मी खाली का ठेवेन बाई, माझ्या रूम मध्येच ठेवेन ना. चलो छोडो इनको, ये पसारा बाई छोडो, आपण अपना काम करते. गाणी डायरेक्ट ते येणार नाही माझं, ते तर मला लावायलाच लागतील ना. आता पप्पाचं पण गाणी येतील. पप्पा बघ त्यांचं ऐकतात. ये देखो ये देखो. आई शपथ मेरे गाणी भगा देते. एक तर वायफाय बाई कवा कवा दिसल. प्रीत बांधायचं राहू शकतं. प्रीत 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 प्रीत. चला आलं होतं मोर्याचं ऐकू. अरे बट हे क्या सीन आहे, पॉप्युलर व्हिडिओज. आणि पॉप्युलर व्हिडिओज मध्ये सगळ्यात जास्त ऑब्विसली ब्रो यही होगा. पहिले 1 मिनिट त्यांची ऍड बघा. चला आता लेटून बघू. उठल्यावर तिथून पाणी नाही पिला का माहिती, आमचा फिल्टर जो आहे ना तो आय थिंक खराब झाले त्याचे पायी. आम्ही म्हणजे पाणीपट्टी वगैरे भरतो, पण आमच्याकडे नळ नाही आहेत. आम्हाला बोरिंगचं पाणी असते ना, त्याला फिल्टर करून पिवायला लागते. सो फिल्टरने एवढा काही प्रॉब्लेम नाही होत असं, म्हणजे टेस्ट पण काही पक्की बदलत नाही. पण आमचं खराब झाले. मी काल रात्री थोडासा 2 ग्लास मॅक्स टू मॅक्स पिल्ला असेल, कालच खराब झाले. मला सर्दी आणि माझा घसा या झाला. विकेस्ट इम्युन सिस्टम आहे भाई माझा. सो मी चाललो आमच्या आई यांचे पाणी पिवायला इकडल्या. पण मी बॅकडोअरच्या जात आहो चोरांसारखी. मी केव्हा पण बॅकडोअरच्याच जातात त्यांचे, मी त्यांचे मेन डोअरच्या कधी जातच नाही. मला ना अशी लगेच सर्दी होतं म्हणून मी बाहेर गेल्यावर ना, कोणच्या घरा गेलो तरी पण पाणी बिनी पित नाही कुठला. कारण की भाई जाम बेकार आहे. मामांचेतला तर पाणी तर बिलकुल सुटवाय नाही, दुसऱ्या दिवशी सर्दी खोकला होते मला. काय बोलू, पाणी ही सूट नहीं करता. अपन सब बिस्लरी पीते हैं फिर बाहर जाने पे. पण कोणची पाहुणी गेलो कसं भेटेल. तर मी बोललेल ना, मला मी लवकर ब्लॉग नाही स्टार्ट करत बघा. आता संध्याकाळी गेले, पॉपकॉर्न घेतला आणि जरा खावायला वैताग आलता. जोडीला चाय.
भाई जस्ट मी श्रीमान दादाचा BMW वाला व्लॉग बघितला भाई. हा एवढं मन तृप्त झालं माझं, कारण की जेव्हा ती वाली विकलेली ना भाई, खरं सांगतो भाई, डोळ्यांच्या पाणी आलता. कारण की भाई दादाशी जुरलेली आहे भाई. पहिल्यापासून माझे एकदम सुरुवातीचं युट्यूबर आण, त्याच्याशी पहिला येतं ट्रिगर इन्सान, सेकंड मिनी श्रीमान दादाला बघणं स्टार्ट केलं, आणि थर्ड मध्ये फुकरा. सो हे तीनच माझा आतापर्यंत फक्त फेवरेट आहे. आणि भाई आय श्रीमान दादाने BMW घेतली वापस एकदा, जाम मस्त वाटला. BMW ऍक्च्युली, नॉट डब्ल्यू. चलो भाई आता बघू, मस्त पाऊस पडतोय, पावसामध्ये चाललो घराचं काम बघायला. एक सेकंड ब्रो, छत्री नाही आला लागतं काय, पाऊस जोरात आले, मस्त वाटते यार. मला क्रिकेट खेळायची इच्छा होती ऍक्च्युली, पण आय डोंट नो ब्रो, अशा पावसात कसा खेळायचा. कारण की आता मला माझ्या फोनची भीती वाटते भाई. चार्जिंग नेलं, नेमकं चार्जिंग नसल्यावरतीच माझा फोन मी भिजायला का करतो काय माहिती. जरा वेळानं जाऊ तिथं, कारण की जाम पाऊस बघा, मी भिजलो. ए थेंब दिसत का नाही कॅमेरा मध्ये काय माहित. ए भाई सगळं ठीक आहे सध्या, मी माझी गाडी ना लास्ट गुरुवार पासून काढली नाही भाई. इकडं बघा, शी बाई, हिला साफ करू दे. हे काय आले बस फेरी भेंडी. भाई आईने माझ्या वन ऑफ द फेवरेट पॅनचा फरका बनवला, सिरियसली. यो यो कपडा काय माहित, पण आठवते का नाही, काय बोलू. इथं बघा भाई कशी चमकवली गाडी, बिचारी चहा वाटाईट झालती. गाइज, दुख दर्द पीड़ा, ये देखो, एक ये और एक ये. भाई आमच्या चिड्या या वाल्या, आय मीन यो जिना जे चरले याच्यावरनं त्यालाच माहित आहे. पण काय डिफिकल्ट आहे मला हात देवाला यायला लागतं जर कोणी नवीन आला का. ना मी तिथं या असं चाललंय, लुक ॲट दिस. क्या है ये, आ गए ना ब्रो. कारण की सुहानी आळशी आहे, एक टायमाला स्ट्रगल करून नेन, पण एक टायमालाच नेन, 2 वेळा फिराने मारणार. कुछ नहीं हुआ, कुछ नहीं हुआ, सब ठीक है. पावडरचा डबा भरला बस. अँड ॲज ऑलवेज ब्रो, लादी पुसाचे पहिले झाड मारायला लागत. माझी रूम का साफ असतं का, त्या तर बरं, माझ्या रूम मध्ये कधी कोणी येई नाही. नाही रे, मी साफ करतो, पण ते आपले आप घाण होतं. आय मीन नेहमीच करता, पण ते होतं यार. चल झाडू मारू. पावडर का बाहेर आहे माहितीये, BGMI खेळता ना, मला लागतं. सो चलो लेट्स गो. पंखा चालू ठेव, माझ्या पप्पांनी झाडू मारलेला. काय अँगल आहे हे ब्रो, एवढी बेकार ब्लॉगर तर नाही हो मी, थांब जरा. आता तरी ऍक्च्युअली फ्रंट कॅमेरा की थोडा अँगल बनत नाही, सो ऍडजस्ट करलो गाइस. नाही तर दिसत ना. कैसे बनी, कैसे बनी, कैसे बनी रह, कैसे बनी फुलौरी बिना चटनी, कैसे बनी. चॉक्स अँड चॉक्स. हे चॉक कसं काय आलं ना माझ्या रूम मध्ये, मला पण नाही माहिती. Me and my darling were flying in a plane. आईला चलो अभी, या अभी तर पुसाचं आहे. यावी ना मला बोलतान, आमच्याशिवाय तुझा काय बोल भाई. माझ्याशिवाय साधा यांचा एक मॉप नाही येत भाई, याची हवा टाईट झाले. यो मी ऑनलाईन मागवलेला आहे, ऑफलाईन घ्या ना, गालाचं भेटता ना ऑफलाईन, पण आणतच नाही. पुरुषाला पुसायला नाही लागत ना, कारण की आमच्या घरांचं तर पप्पाच जातात.
ब्रो, सिरियसली ब्रो, मला एक ऑनलाईन मागवायला कटाला आले. आमच्याकडे येत पण नाही गोष्टी. काय झालं माहित नाही, इतर डिलिव्हरच होत नाही. फॅन लावले ब्रो. एक तर काय झालं आमच्या लोकेशनला ब्रो, येत का नाही, सीन काय. चला, झाडू आणि लादी तर झाला आता आपला. चला बाय, फायनली आलो बघायला कवरा काम झाले नाही. बघ खाली ना कसा दिवाळी. हे पण कसं लॉक आहे, अलग आहे. असं इच्छा होतं का खेचून कारावा. शपथ ना, असं वाटतं कारावं. कुठच्या निघल, आय थिंक तिकडनं निघल असं इशारा. खाली चुकावं कवरा पडल्या बिना चपलीच्या कोणी फिरावा नाही रे. तो इंजेक्शन घ्यायला लागेल. तो लोकांचा असतं टीटी समथिंग. हे वाटतं सगळं भरून झालं आज. टायमावरती ब्लॉग चालू केले नाही तर मला कंटेंट नसता भेटला. या लावल्यानंतर आय थिंक 2 ते 3 दिवसामध्ये काढतील पण या. सो जेव्हा काढायचं असेल तेव्हा मे बी आपण मिनी ब्लॉग जेव आपण मोठा येणार. भाई कवरा जायंट वाटतं बघा या. भाई लागला माझ्या जेवण नल्ला असा. भाई आज बघून गए बघा, एवढा टोटल घराचा प्लॅन आहे. इथं पुरत आय थिंक तो नुसता उभा राहायला, मीन्स बाहेर उभा राहायला असं तसं आहे. मग चला ब्रो, आपण ईशा थंबनेल पण घेतला, कवरा झाले, तुम्हाला दाखवला पण. आता निघू इथल्या आणि बघू स्वयं दिसतं का जर क्रिकेट खेळणार असेल तर. ना मला वाटतं ना इथं माल टाकले, कारण की मी जेव्हा पाय दिला आतमध्ये गेला थोडा. सो उतराचा कुठच्या पाय पाय घुसतो तसं याच्यात. बघू उरी मारायला आहे का कुठल्या. हो बघा, या असे कोपऱ्यांच्या इच्छा जाऊ शकता आपण. ओ ब्रो, हे कौनसे रिस्क घेऊन यावं लागतं. परलो बिरलो भागो. अरे यार, क्रिकेट खेळायचं तर आहे पण काय कालोख आहे. असे कालोख मध्ये ना व्हिडिओ चांगला नाही दिसत. सो पहिले बघायला लागेल का व्हिडिओ चांगला दिसतोय का नाही, तर मजा नाही ना ब्रो. असं चांगला तर दिसला पाहिजे. मला तर म्हणजे लाइटिंग व गेम असतं. जर लाइटिंग अशी डलडस याच्यान तरी बरी वाटतं. 0.5x करून क्रिकेट खेळायला लागतं, त्याच्याने एवढी चांगली नाही वाटत ना. मग बघू चला. चला स्वयं आला, आता आम्ही चाललो खेळायला. ही का बॅट घेऊन आला पण तू. अरे लाकडाची आणायची ना. असं तर चाललं असतं यार ब्लॉग साठी. पाऊस येतो का. माझा फोन मीच पारणार. अरे या बॅटींना मजा नाही, या बॅट मध्ये मजा नाही अरे सगळं. यार आता कसं काढायचं. प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये घालवला आम्ही बॉल. बघ इथं यो प्रॉब्लेम आहे, चप्पल घालून जा. असं होतं बिचाराला कुठं पाठवले बा आम्ही. काय बॉल होता. भाई आज कारेल्याची भाजी बनते आणि करू गोष्टी ना मी टोन पण नाही लावत, मला बिलकुल पटत नाही. सो मी विचार केले आज रात्रीचं जेवण स्किप करू आणि म्हणून घेतले मी डाळिंब खावाला. पहिले त्याला सोलायला लागेल. आणि तुमच्या जोडीला असं होतं का डाळिंब ना, माझे नखानं जर डाळिंबचा रसा लागला ना, माझी नखा काली होता डायरेक्ट ना, बाजूशी असं ना काली ना, बरेच दिवस तर तसंच राहतं. नखा बेकार दिसतात माझी त्याच्यामुळं. मी जेव्हा कुकिंगची व्हिडिओज बनवायचो ना असं रेग्युलर, तेव्हा मी डाळिंब कधीच सोलत नव्हतं, कारण की माझी नखा ना बाजूला हे असतं बघा ना, या थांबा का एक सेकंड, हे असतं बघा ही साईड,
ही साईड डायरेक्ट काली होतं. असं का होतं काय माहिती, पण मला नाही माहिती त्याचा रसा माझ्या नखांना असा काय करतं, किंवा नखा पण नाही, स्किनलाच होतं जवळपास ते काला असा. पण असा का होतं माहीत नाही, पण होतं. सो आता करू शकतो सध्या, कुकिंगचे व्हिडिओज तर बनवत पण नाही. सोलून तर झालं, लगेच हात धुतो मग कसं काला नाही होणार जास्त. पता नाही बाई, लगेच हँडवॉशने हात धुतलं तर मे बी नाही पण होणार. चला मग यो व्लॉग एवढाच. कसा वाटला नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय गाईज.